भाजप नेते प्रसाद लाड आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये जवळपास 2 तास चर्चा झाली। प्रसाद लाड मुंबईमध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत। जरांगेंनी 30 मे पासून आंदोलन करू नये असं प्रसाद लाड यांनी म्हटलेलं आहे। स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा अशी मागणी जरांगे यांनी केली आहे। भेटीच्या दरम्यान मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करण्याची मागणी देखील जरांगे यांनी केली। आज एक लहान भाऊ म्हणून तुमच्याकडे आला आणि तुम्हाला विनंती करायला आलाय की आजच्या या उन्हाच्या काळात, पेरणीच्या काळात आपण हे आंदोलन मागे घ्यावं आणि मला तुम्ही एक संधी द्यावी आणि ती संधी जी तुम्ही आणि मी आतमध्ये ठरवू, जो वेळ तुम्ही ठरवू तेवढ्या वेळेत मी वेळोवेळी तुम्हाला आता भेटत राहीन। मला देखील संभाजीनगरला यायचं, आपण त्यामुळे संधी द्याल। तुमच्या शेतातली ड्रॅगन फ्रूट खायला, सरपंचाच्या ड्रॅगन फ्रूट खायला मी येईन आणि आपण चर्चा करू। आणि मला वाटतं की आता हत्ती गेलाय, शेपूट राहिले। जर 28 पर्यंत मागण्या मान्य न झालं तुम्ही उपोषणाला थांबत नसतो रे, मी तुम्हाला माहित नाही 28 पर्यंत वेळ आहे तुमचा। मी थांबतच नसतो, कारण ना माझं यांचं वैर आहे, ना फडणवीस साहेबांचं आहे, ना कोणाचं आहे। माझ्या समाजाच्या लेकराचं जीवनमध्ये वाटोळं होणार आहे। हा, त्यांचं जर हे म्हणणं असेल तू बसू नको उपोषणाला, होऊन दे वाटोळं। तर भाजपचे मंत्री चर्चेसाठी येत नाहीत असं मनोज जरांगे यांनी म्हटलं। प्रसाद लाड यांच्याकडे जरांगेंनी तक्रार केली। एकनाथ शिंदे राष्ट्रवादीचे मंत्री चर्चेसाठी येतात असं जरांगे म्हणाले। तर एकनाथ शिंदे प्रोटोकॉल सोडून येतात, तुम्ही चर्चेसाठी या असं जरांगेंनी म्हटलंय। हे काम करतात, शंभूराजे देसाई साहेब काम करतात। मी काय त्यांची स्तुती तुमच्या पुढे गायला नाही लागलो। प्रति शिंदे साहेब प्रोटोकॉल सोडून येतात, तुम्ही प्रोटोकॉल सोडा ना। काय त्याला गरिबांनी जनतेवर बसवलं, तुम्हाला रोख गादीवर त्या मायाला घुसालो का कणाकण, काय अडचण आहे? हा, ते जर लावालावी करीत असले तसं जर इनपुट तुम्हाला सापड असलं ना, मीच वाजवतो त्यांना। तुम्ही इनपुट द्या, मागं पुढं बघू नका, मी सापच करतो पुरी। हे जे उदय सामंत साहेब येतात, त्यांचे सगळेच मंत्री येतात, तुमचे येतात पण दिसत नाही एखादी बार। जे आहे तेच सांगायलो मी, बढाई सांगत नाही। तुम्ही आलात म्हणून तुम्ही पण ऐकून घेऊ नका। आजी दादांचे पण येतात, ते बिचारे प्रामाणिक काम करतात राव। उदय सामंत साहेबाला तुम्ही नुसतं काम सांगा, तो माणूस म्हणत नाही जाऊन दे तिकडं, तो म्हणणार ते करा बरं। त्याविषयी आलते लातूरला, एका पोरांचं नोकरी लागलं, त्याची व्हॅलिडिटी रोखली होती। ते म्हणले कम रोखे तर तुम्ही विनाकारण कमून लेकरांची वाटोळं करता, ते कामं करतात। तुम्ही आत्मविश्वास कमवा असं एवढंच म्हणणं आहे आमचं तुमच्याकडे। तुम्ही भांडू नका बी म्हणणं नाही, मला ते बी म्हणणं नाही। तुम्ही बी तुमच्या मंत्र्यांनी तुमचे जसे ते बावनकुळे साहेब करतात, त्यांना 2-3 कामं सांगितले होते आम्ही समाज। तुमचे चंद्रकांत दादा इथून मला करत नव्हते, आता चांगलं करतात म्हणल्यावर करतोच म्हणणार ना राव आम्ही। तर जरांगेंच्या भेटीआधी प्रसाद लाड यांना धमकी देण्यात आली। 2 जणांना त्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे। धमकी देणाऱ्याकडनं आईवरून शिवीगाळ करण्यात आली। त्यानंतर लाड यांना अश्रू अनावर झाली। धमक्या यायला लाड काय भगतसिंग आहेत का अशी टीका यावर संजय राऊतांनी केली आहे। अवाच्य भाषेत माझ्या आईवरनं मला शिव्या दिल्या, माझ्या आईला शिव्या दिल्या। अरे तू देखील मराठा समाजाचा कार्यकर्ता आहेस, तुझी आई माझी आई काय वेगळी आहे का? आम्ही जिजाऊला आई म्हणतो, मग माझी आई आणि तुझी आई वेगळी आहे, तू माझ्या आईला शिव्या देतो, तुला लाज वाटली पाहिजे। डोळ्यामध्ये पाणी येतं असं विचार करताना। शिव्या देणं फार सोपं असतं, पण ज्या वेळेला ते हृदयाला ठेचून जातं ना, ते दुःख सहन करणं फार कठीण असतं। माझ्यावरती हल्ला करणार असाल, माझ्यावरती शाई फेकणार असाल, मला जर मारणार असाल तर तुम्ही सांगा मी कुठे हो, मला मारा ना तुम्ही। मी समाजासाठी मारायला देखील तयार आहे। आपण शांततेचं आपलं आंदोलन आहे, प्रत्येक वेळेस मी शांततेतच सांगतो। माझ्या बांधवांना सगळ्याला सांगितलेलं की आपल्यात खूप क्षमता आहे, असं कोणी करू नये। पण आता कोण आहेत समोरचे हे पण माहीत नाही। एखाद्या वेळेस लय अवघड असते राजकारणात सुद्धा एखाद्या वेळेस माणसं असं काही करताय। परंतु कोणी बांधव असतील तर एखाद्या दिवस रागापोटी जरी बोलली असली, त्यांची जर भावना समाजाविषयी काही बोलण्याची झाली असेल तर एखाद्या दिवस नेत्यांनी बी मोठं मन दाखवायचं असतं, आपलंच पोरग आहे। पण करणाऱ्याने सुद्धा हे करू नये, कारण याचं समर्थन होणार नाही। तुम्हाला धमक्या काय येत आहेत? मुळात माझा विश्वासच नाही की सत्ताधारी पक्षानं अशा प्रकारे, अहो त्या माणसाची सिक्युरिटी किती आहे बघा तुम्ही। स्वतःच्या 25 गाड्या, सरकारच्या 4 गाड्या, आणि तुम्ही काय असं महान राष्ट्रकार्य केलं? तुम्ही काय भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आहात का? कोण आहात तुम्ही? तुम्ही आमच्या पक्षाला शंड म्हणताना स्वतःच्या लेंग्याची नाडी सोडून बघा तुम्ही।